नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर आज पत्रकार संघात मी आलेलो आहे. बरंच काही राजकारण गेल्या वर्षभरात घडलेलं आहे. 2 निवडणुका झाल्या. लोकसेवेला एक खूप चांगला प्रतिसाद महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला दिला आणि थोडंसं त्याचप्रमाणे विधानसभेलाही मतदान होईल आणि काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल अशा थोड्याशा विश्वासानं किंवा आत्मविश्वासानं किंवा कदाचित अति आत्मविश्वासानं आम्ही विधानसभेला सामोरं गेलो. जागा वाटपाचा घोळ चालला. बरेच जण गुडघ्याला पाशिंग बांधून बसले होते की आता मीच होणार म्हणून, आणि त्याचा फटका थोडा आम्हाला बराच बसला. पण त्यामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या आणि महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक हा मुद्दा घेऊन आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी बराच त्या ठिकाणी पुरावे सादर केले. खूप गदारोळ झालेला आहे. मुळातच हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका वेगवेगळ्या केल्यापासून मनात शंका निर्माण झाली की शेवटी निवडणूक आयोग हे कुणाकरता, जनतेकरता काम करते का सरकार करता, एका राजकीय पक्षाकरता काम करते, असा प्रश्न निर्माण झाला. आणि मला आठवतं की जेव्हा सेशन निवडणूक आयुक्त होते तेव्हा ते म्हणायचे की आय एम द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. घटनात्मक ती पोस्ट आहे. आज हे इलेक्शन कमिशन हे भारत सरकारचं झालेलं आहे. त्यामध्ये फार मोठा फरक आहे. कारण निवडणूक आयुक्तांची निवड प्रक्रिया सरकारनं बदलून टाकलेली आहे आणि त्यामुळे सरकार नेमेल तो निवडणूक आयुक्त. आता पूर्वी देखील सरकारच नेमत होतं, पण मध्यंतरी उच्च न्यायालयानं हस्तक्षेप करून निवड प्रक्रिया अशा प्रकारे करावी म्हणून काही सूत्र मांडलं. त्यामध्ये पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते आणि सरन्यायाधीश असं सूत्र मांडलं होतं. पण ते भाजप सरकारला, मोदी सरकारला काही मान्य झालं नाही. त्याने मग ती प्रक्रियाच बदलली. त्यामुळे आता भारत सरकार म्हणजे जे सत्तेत सरकार असतं ते सरकार निवडणूक आयोग नेमतं आणि त्यामुळे त्या निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी झालेली आहे. आता पहिलं उदाहरण म्हणजे अचानक हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका हा वेगळ्या केल्या गेल्या. काही कारण नव्हतं, नेहमी ते एकत्र होत असत, पण कुठेतरी भाजपला राजकीय लाभ मिळवून देण्याकरता ते झालं. तिथून सुरुवात झाली. राहुल गांधींचा एक मोठा मुद्दा त्यांनी घेतला आणि त्याचे बरेच सादरीकरण केले की कशा प्रकारे मतदार याद्यामध्ये घोळ आहे. निवडणूक झाले, निकाल लागले, बऱ्याच अनपेक्षित निकाल लागले. विश्लेषण तुम्ही लोकांनी केलं, आम्ही अंतर्गत केलं की लाडक्या बहिणीचा किती फरक पडला किंवा आणखी काही लोकप्रियतेचे निर्णय, सरकारी पैशातून पैसे वाटले गेले, थेट पैशाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. सगळ्या गोष्टी झाल्या नंतर ओबीसी मराठा त्यामध्ये एक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि पोलरायझेशन तिथं झालं. मग दलित समाजामध्ये बुद्धिस्ट दलित आणि हिंदू दलित तिथं पोलरायझेशन झालं. मग जिथं पोलरायझेशन करता येईल तिथं भाजपने पोलराइज केलं आणि अर्थात निवडणूक जिंकण्याकरता ज्या काही अटकली कराव्या लागतात त्या तरी केल्या. परंतु आमच्या काँग्रेस पक्षानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे सर्वांनी मिळून निवडणूक झाल्यावर आम्हाला सांगितलं की जे सर्व पराभूत उमेदवार आहेत त्यांनी निवडणूक याचिका दाखल करा. तर निवडणूक याचिकेचं काही होत नाही हे मला माहिती आहे, कारण मी बऱ्याच ठिकाणी मी जेव्हा प्रभारी होतो तेव्हा आम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक याचिका केली होती. पण ते 5 वर्षात काहीच निकाल लागत नाही, कधीच लागत नाही. आणि त्यामुळे त्याला काही अर्थ नाही असं मला वाटलं होतं. पण वरून अगदी झालं की नाही, तुम्ही केल्याशिवाय इतर कोणी करणार नाही. पण शेवटी आमच्या 50 लोकांनी विरोधी म्हणजे जे पराभूत झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी हायकोर्टामध्ये निवडणूक याचिका ते ठराविक वेळेच्या आत 45 दिवसात आम्ही केलेली आहे. आता ते सुनावणी त्याची चालू आहे आणि माझी याचिका बॉम्बे हायकोर्टहून कोल्हापूर बेंचला गेलेली आहे. त्यामुळे थोडंसं तिथं नवीन वकील वगैरे देणं हे चाललेलं आहे. आता
त्यामध्ये मी माझ्या मतदारसंघापुरती मी माहिती बहुतेक मुंबईला किंवा इथं मी प्रस्तुत करेन की त्यात आमचा काय अनुभव आहे. आणि माझ्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर फार मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट मतदार तिथे नोंदणी केली गेली, फार मोठ्या प्रमाणात. आणि त्यानंतर मी तिथं थोडस ती यादी जी आम्हाला दिली जाते ती मशीन रिडेबल नाहीये, त्याला ती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मिळते. त्यामुळे मशीननी डुप्लिकेट नावं शोधणं कम्प्युटरने हे सहज शक्य नसतं, त्याला खूप उठाठेवी करायला लागते. ती आम्ही सगळी केली. काँग्रेस पक्षानेही महाराष्ट्राच्या सर्व 288 मतदारसंघामध्ये ती माहिती गोळा केलेली आहे. आणि ते एआयसीसी मध्ये आमचे तामिळनाडूचे खासदार सेंथिल म्हणून आहेत, शशिकांत सेंथिल, ते माझे IAS अधिकारी आहेत, ते त्याचं काम दिल्लीला एआयसीसी मध्ये बघतायत. मी माझं मतदारसंघापुरतं मी पाहिलं काम आणि त्याचे मी आकडे प्रस्तुत करीन. त्यामुळं अर्थात एकदा निवडणुकीत निकाल लागला की मग सगळेच म्हणतात की माझ्यावर अन्याय झाला वगैरे असेल, पण तरी पण मुख्य मुद्दा असा आहे की निवडणूक आयोगानं जी डुप्लिकेट नावं आहेत ती काढली पाहिजे, ती काढली नाही. आणि ते सहज शक्य आहे संगणकाने. आज इतके आपल्याकडे पॉवरफुल सॉफ्टवेअर वगैरे सगळे करणारी माणसं आहेत, पण निवडणूक आयोग का करत नाही? आज माझ्या मतदारसंघातले जे माथाडी कामगार वगैरे मंडळ आहेत ते बरीचशी माणसं, 50-60 हजार माणसं मुंबईला रजिस्टर्ड आहेत आणि माझ्या मतदारसंघात आहेत. आणि दोन्ही ठिकाणी मतदान करतात, कारण निवडणुका एकदम होत नाहीत. एकदा महापालिकेच्या असतात, पण तिथं महापालिकेला इथं करतात, मग आमच्या ग्रामपंचायत असेल किंवा विधानसभा असेल पुन्हा तिथं जाऊन करतात मतदान. तर काही ठिकाणी आमच्या सोयीस्कर असतं म्हणून आम्ही म्हणतो असू द्या, काय हरकत नाही. पण हे चुकीचं आहे की निवडणूक यादीमध्ये एका माणसाला एका ठिकाणीच आपलं मत नोंदवायचा अधिकार आहे. कुठेही करू शकता तुम्ही, कुठलाही माणूस भारतात कुठेही नाव नोंदवू शकतो, फक्त राहण्याचे पुरावे द्यायला लागतात आणि थोडीशी सकृतदर्शनी थोडी चौकशी करावी लागते. निवडणूक आयोग ते करणं अपेक्षित असतं. मग इतक्या मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट वोटर्स काय आहेत? माझ्या मतदारसंघात जर सांगितलं, सगळी यादी वगैरे मी फॉर्मली एकदा प्रेस कॉन्फरन्स दाखवीन, सगळ्यांना पुण्यात दाखवीन, मुंबईत दाखवीन. पण माझ्या मतदारसंघामध्ये 12,000 मतदारांची नावं 48 ठिकाणी आहेत माझ्या मतदारसंघात, फक्त एकूण 3,15,000 मतदारांपैकी. आणि जर शेजारचे 5 मतदारसंघ मी धरले तर त्या प्रत्येक मतदारसंघातल्या 5,000 नावं कॉमन आहेत. एकूण जर पाहिली तर जवळजवळ 60-70 हजार माणसाची नावं डुप्लिकेट आहेत. आम्ही ते सगळी नावं छापून सगळे दाखवलेली आहेत. ज्याला तो भाग माहिती असेल, कराड परिसर, त्यांना ते गावाची नावं, भूत वगैरे सगळं कळेल, त्यांना माहिती असेल. आणि ते कोणी तपासायला हरकत नाही, कारण ते सगळी यादी मी ओपन ठेवलेली आहे. त्यामध्ये माझं एकच म्हणणं आहे की ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की मतदार यादी क्लीन असली पाहिजे, एकाचं नाव एकाच ठिकाणी पाहिजे, एकदाच मतदान करता आलं पाहिजे. बोटाला शाई लावते त्याला काय अर्थ नाही, ते लगेच ऍसिटोन वगैरे वापरून ते लगेच शाई पुसून टाकता येते. आणि त्यामुळं मल्टिपल वोटिंग हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आता याचा पुरावा काय, तसं एका विशिष्ट लिमिटपेक्षा जास्त काही देता येणार नाही. पण एवढं आहे की मला मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मतं पडली तरी माझा पराभव झाला, कारण विरोधी पक्षाच्या माणसाला आणखी बरेच त्याच्यापेक्षा जास्त वाढली. कुठून वाढली, कशी वाढली? तर एक गोष्ट निश्चित आहे की डुप्लिकेट मताचा विषय फार गंभीर आहे. आणि आता नगरपालिकेच्या, महापालिकेच्या निवडणुकीला पण सामोरं जातो. एका वॉर्डमध्ये तर 15, 20, 25 मतं जर डुप्लिकेट निघाली तर त्या वॉर्डचा निकाल सहज बदलू शकतो, ग्रामपंचायतीमध्ये बदलू शकतो. तर आमचा निवडणूक आयोगावर आक्षेप आहे की तुम्हाला करता येणं शक्य आहे, पण तुम्ही मुद्दाम करत नाही, सत्ताधारी पक्षाला लाभ मिळावा म्हणून. तर ती आता लढाई ही राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी लढतायत, आम्ही आमच्या पातळीवर, लोकल पातळीवर लढू. पण उद्देश एवढाच आहे की 5 महिन्याच्यात एवढा मोठा फरक लोकात झाला, त्याचं गणित अजून काय आम्हाला उलगडत नाही. त्यामुळे काही गोष्टी आता फक्त लाडक्या बहिणीमुळे झाला का एवढा, तर आम्हाला वाटत नाही इतका मोठा झाला. नक्की झाला थोडासा फरक, पण निवडणुकीचा निकाल इतका मोठा बदलेल किंवा भाजपचा स्ट्राईक रेट जवळजवळ 89% होईल, असा काही त्यात लाडक्या बहिणीचा काही फरक नव्हता. त्यामुळे सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. नुकत्याच आमच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आता तिथं मताचा रेट 8-8 हजार रुपयेपर्यंत गेला. काही ठिकाणी तर मी ऐकले की आणखी कुठे गेला होता. मग लोकशाही म्हणायचं का?
मग हे कुणाचं अपयश आहे? निवडणूक आयोगाच्यात काही जबाबदारी नाही का सरकारची जरी नसली तर? आणि त्यामुळे अशा प्रकारे जर आपण हो दिलं आणि याला सर्वस्वी भाजपचं केंद्रीय नेतृत्व जबाबदार आहे की महाराष्ट्रात आज जे काही चाललेलं आहे ते काही कोणाला माहित नाही किंवा केंद्रात माहित नाही असं नाहीये. तुम्ही सुरुवातीला सरकार स्थापन करताना जे आमदारांची खरेदी विक्री केली तर ती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या पांढरीची होऊ शकत नाही ती. म्हणजे हे सगळे सिस्टम करप्ट करायला कारणभूत एक व्यक्ती आहे, वरचे एक दोन माणसं आहेत. असा आमचा स्पष्ट आरोप आहे. स्वतः नरेंद्र मोदी याला जबाबदार आहेत. आणि इथं जर थांबवायचं असलं तर एकनाथ शिंदे असतील काय देवेंद्र फडणवीस आता एका मिनिट एका फोन कॉलवर सगळं थांबून जाईल इथला भ्रष्टाचार करप्शन. पण त्यांनाच करायचे सगळे आणि फक्त पैशाच्या जोरावर आपण निवडणुका जिंकू शकतो हा आत्मविश्वास त्यांना निर्माण झालाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात करप्शन करा. महाराष्ट्रामध्ये इतकं वाईट आणि इतकं भ्रष्ट सरकार आपण कोणी कधी पाहिलं नव्हतं. अर्थात आम्ही कमी पडतोय त्याला त्यांचा भ्रष्टाचार उघड करायला किंवा जर करायची संधी मिळाली तर पुढे काय होत नाही. कोर्ट काही दाद देत नाही. कुठं कुणाकडे न्याय मागावा काय करावा आरटीआय मध्ये काही माहिती मिळत नाही. पुण्यातले जे आता जमीन घोटाळे चाललेले आहेत काहीच त्याला कुठं काय होत नाही. थोडे दिवस बघ विरोधी पक्ष आपला आवाज उठवते पण काही त्याला कोणाचा प्रतिसाद मिळाला की ते थांबतं सगळं. आणि इतके पाचवी बहुमत मिळालेले आता महायुतीला की विरोधी पक्षाचा आवाजच दबलेला आहे. तरी पण मला वाटतं की जरी कमी माणसं असली तरी भांडता येईल, भाजपचं करप्शन एक्सपोज करता येईल. आज खरं म्हणजे इतकी लाजिरवाणी परिस्थिती झालेली आहे की महाराष्ट्रात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतायत आणि सरकार $1 ट्रिलियन इकॉनॉमीची गोष्ट करते. आम्ही सगळं आनंदी आनंद सुफलाम सुजलाम चाललेला लाज वाटली पाहिजे याला की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे एकतर एकही मोठा औद्योगिक प्रकल्प येत नाही. रोजगाराचा प्रचंड मोठा प्रश्न झालेला आहे आणि त्यामुळे आता लोक कधी त्यांना लक्षात येईल पुढच्या वर्षी समजा AI मुळे नवीन नोकऱ्या मिळण्यामध्ये जर मोठा परिणाम होईल तर काय होईल तेव्हा लक्षात येईल लोकांना की सरकार हे झोपलेलं आहे. फक्त त्यांना सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट, रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट, बांधकाम कॉन्ट्रॅक्ट पाहिजे कारण त्याचं कमिशन मोठ्या प्रमाणात मिळतं आणि कमिशनचं सरकार चाललेलं आहे सगळं. आता 10 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरची बिलं दिली जात नाही. अनेक गोष्टी आहेत. परंतु प्रामुख्यानं शेतकऱ्याची आत्महत्या, बेरोजगारी वगैरे अत्यंत महत्वाचे विषय आहेत. ते सरकारला सहज हाताळता येण्यासारखे आहेत पण ते हाताळायची इच्छाशक्ती नाहीये किंवा मग गुजरातचा जो माफिया आहे तेल माफिया वगैरे सोयाबीन इम्पोर्ट करायचं इथं आपल्या शेतकऱ्यांना तर द्यायचं नाही. खूप गंभीर बाब आहे. अर्थात आपण म्हणू शकाल की तू विरोधी पक्ष म्हणून तुम्ही का कमी पडताय? कमी पडतोय मी मान्यच करतो की आमची संख्या कमी आहे परंतु लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे. ते थोडे आमचे वेगळे मुद्दे तिथं जास्त हायलाइट होत आहेत. परंतु शेवटी विरोधी पक्ष जर प्रभावी नसेल तर त्या लोकशाहीला काय अर्थ राहत नाही. आणि आज आपली अशी परिस्थिती आहे की जर विरोधी पक्षांनी जर असेल तर त्या लोकशाहीला काय अर्थ राहत नाही. आणि आज आपली अशी परिस्थिती आहे की जर विरोधी पक्षांनी जर आपला पुन्हा आवाज जर जनतेपर्यंत पोहोचवायला जर आम्ही कमी पडलो तर मग आम्ही सुद्धा त्या लोकशाहीच्या हत्येमध्ये सहभागी होत असं म्हणावं लागेल दुर्दैवानं. आज एक खूप विदारक परिस्थिती झालेली आहे. त्यामध्ये काही घटना घडतायत काही बद्दल मी बोललो थोडंसं बरेच कुतूहल निर्माण झालं. खूप लोक मला प्रश्न विचारतात तुम्ही कशा आधारावर काही बोलला की मुद्दा मी काही ठिकाणी कराडला एका पत्रकार परिषदेत बोललो होतो की या पुढच्या महिन्याभरात कदाचित मराठी माणूस पंतप्रधान पदी बसू शकेल. मी तसं का बोललो काय बोललो तर ते बऱ्याच ठिकाणी मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आपल्याला पाहिजे असेल तर इथे आणखी मी करी चुकेन स्पष्टीकरण. पण 2-3 दिवस थांबून 19 डिसेंबर पर्यंत काय होते आपण बघूया. 19 डिसेंबर का महत्वाचे ते मी सांगेन. दिल्लीमध्ये एक महत्वाचा विषय केंद्र सरकारने कालच घेतलाय आणि तो म्हणजे माझ्या दृष्टीने जरा महत्वाचा आहे कारण मी ते खातं हाताळलेलं आहे आणि तो म्हणजे अणुऊर्जा खातं जे आहे ते. त्यामध्ये एक निर्णय असा घ्यायचा चाललेला आहे की अणुऊर्जा निर्मिती विषय जो आहे तो संपूर्णपणे भारत सरकारने सार्वजनिक कंपन्यांच्या मार्फत करावा असा आपला कायदा आता आहे विद्यमान कायदा. त्या कायद्यामध्ये आज मोदी सरकारने त्या कायद्यामध्ये बदल करून
त्यामध्ये खाजगी क्षेत्राला शिरकाव करू द्यायचा निर्णय घेतलेला आहे. तो काल कॅबिनेटने निर्णय घेतलाय आणि आज ते विधेयक संसदेमध्ये मांडलं गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर जर आपण बाहेरून अणुभट्ट्या विकत घेतल्या आणि त्या अणुभट्टीमध्ये काही दोषपूर्ण काही माल आला असेल आणि त्यातून जर काही अपघात झाला तर आण्विक भट्ट्यामध्ये अपघात ही काही साधी गोष्ट नाही. ते ॲटॉम बॉम्ब फुटल्यासारखं तो असतं आणि त्यामुळे मग किती माणसं त्यामध्ये जातील किंवा किती पर्यावरण नुकसान होईल फार मोठा विषय आहे. आणि तसं काही घडलं तर नुकसान भरपाई कोणी द्यायची? ज्यांनी अणुभट्टीचं सामान पुरवलं त्या परदेशी कंपनी द्यायची का अणुभट्टी चालवतो आणि वीज निर्माण करतो ती भारतीय सरकारची कंपनी त्यांनी द्यायची? त्याबद्दल मी पार्लमेंटमध्ये विधेयक मांडलं होतं आणि त्यामध्ये मी असं त्या ठिकाणी मांडणी केली होती की जगात एकमेव देश भारत असा एक देश की ज्या देशामध्ये भोपाल गॅस ट्रॅजेडी सारखा ऍक्सिडेंट झाला होता. त्यामध्ये हजारो माणसं मृत्युमुखी पडली होती आणि काहीतरी अपंग झाले होते आयुष्यभराकरता. आणि तो माणूस तो युनियन कार्बाईडचा जो अमेरिकन माणूस होता तो गेला पळून आणि मग सगळे नुकसान भरपाई द्यायची पाळी आपल्यावर आली. त्यांनी काही थोडे पैसे दिले. पण असं जर घडलं तर मग आम्ही कोणाकडे जायचं, दाद कोणाकडे मागायची? म्हणून मी त्यामध्ये काही तरतुदी केल्या होत्या की जो सामान पुरवठा करेल त्याची जबाबदारी असेल. तर ते अमेरिकन सरकारला ते मान्य नव्हतं. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही समजा 100 रुपयाचा माल पुरवला तर आम्ही 100 रुपयाची नुकसान भरपाई देऊ. मग किती माणसं मेली काय झालं तर आमचा काही संबंध नाही. तो कायदा आम्ही कडक केला होता. त्यामुळे परदेशी कंपन्या भारतात काही गेली 2008 पासून 17 वर्ष झाली कोणी आल्या नव्हत्या. आता तो कायदाही बदलायचा चाललेला आहे आणि अमेरिकन कंपन्या जे म्हणतात की फक्त आम्ही जितक्या पैशाचा माल पुरवू तेवढ्यालाच आम्ही उत्तरदायित्व असणार आहे. ही सुद्धा बाब अतिशय चुकीची आहे. परंतु सरकारने निर्णयच घेतलेला आहे की अदानींना या क्षेत्रामध्ये प्रवेश द्यायचा आणि अणु ऊर्जा निर्मिती खाजगीकरण करायची. त्यामध्ये फार धोका आहे. त्यामध्ये मी लेख वगैरे लिहीन होते पुढच्या आठवड्यामध्ये काहीतरी. कारण 1992 मध्ये बुश राष्ट्रपती असताना त्यांनी निर्णय घेतला की प्रत्येक राष्ट्राकडे भरपूर अण्वस्त्र आहेत. जगाला अनेक वेळेला आपण राख रांगोळी करू इतके अण्वस्त्र आहेत तर ती उडीची गरज नाही. ते थोडे कमी असले तरी चालतील. आणि म्हणून मग 92 साली निर्णय झाला की आता अणु चाचण्या आपण बंद केल्या पाहिजे. आपण भरपूर अणु चाचण्या केल्या, आता करायची काही गरज नाही. आता 92 पासून आतापर्यंत 33 वर्ष हा जो मॉरेटोरियम आहे की अणु चाचण्या करायच्या नाहीत तो सर्व देशांनी पाळलेला आहे. भारताने 99 साली अटल बिहारी वाजपेयींनी अणु चाचणी केली. त्यानंतर आपण काही केलेलं नाही कुठेही आणि त्यानंतर सगळं बंद झालेलं आहे. पण गेल्या महिन्यामध्ये राष्ट्रपती ट्रम्प यांनी सांगितलं की आम्ही अमेरिका आता पुन्हा अणु चाचण्या करायला सुरुवात करेल. त्यांनी केली की मग रशिया करेल, चीन करेल, मग भारताला करावं लागेल, पाकिस्तानला करावं लागेल, इस्रायल काहीतरी करेल आणि मग पुन्हा ती ॲटॉम बॉम्ब निर्मितीची रेस सुरू होईल. आणि त्यामध्ये हे खाजगीकरण करणं फार धोक्याचं आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं त्या विधेयकाला विरोध करणार. पण काय शेवटी मोदी सरकारला करायचं असेल ते करतील. पण हे का झालं नाही पाहिजे याबद्दल आम्ही सांगू. त्याचा थेट संबंध भारत पाकिस्तानची जी आता लढाई झाली त्याच्याशी पण आहे. आणि माझ्या मताप्रमाणे गेल्या 75 वर्षामध्ये भारतातून सर्वात मोठी जी परराष्ट्र धोरणाबद्दलची चूक झाली सर्वात मोठी ती अटल बिहारी वाजपेयींनी जी अणुस्फोट केली ती माझ्या दृष्टीने फार मोठी महाभयंकर घोडचूक होती. त्याचं कारण असं आहे की त्यापूर्वी पाकिस्तानकडे अण्वस्त्र असतील असे एक अटकल होती. पण पाकिस्तान वॉज नॉट ए न्यूक्लिअर वेपन स्टेट. जोपर्यंत आपण अण्वस्त्राचा स्फोट करत नाही तोपर्यंत त्याला अण्वस्त्रधारी राष्ट्र असं म्हटलं जात नाही. पण आपण केल्याबरोबर लगेच पाकिस्तानने केल्यामुळे पाकिस्तान हे न्यूक्लिअर वेपन स्टेट झालं. आणि 2 न्यूक्लिअर वेपन स्टेट भारत आणि पाकिस्तान असल्यामुळं त्यांच्यामध्ये पुन्हा मग मिलिटरीची लढाई होणं अशक्य होतं. कारण जगातला कुठलाही देश 2 अण्वस्त्र देशांना खूप काळपर्यंत लढाई करू देणार नाही. आणि त्या दिवशी भारताची जी सैन्यामध्ये जी सुपेरियरिटी होती आपल्याकडे जवळजवळ 12-15 लाखाचं स्टँडिंग आर्मी आहे, पाकिस्तानकडे 5-7 लाखाची. आपण खूप स्ट्रॉंग होतो त्या मानाने. पण ती सगळी संपले कारण त्याला युद्धच होणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे 12 लाख सैन्य आहे का 25 लाख सैन्य आहे का 1 कोटी सैन्य याला काय अर्थ राहिला नाही.
कारण युद्धच होणार नाही, कोणी करूनच देणार नाही तुम्हाला. ते आता आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहिलं की मिलिटरीची 1 किलोमीटर सुद्धा कुठं हालचाल झाली नाही. ते 2-3 दिवस झालं ते फक्त हवाई युद्ध झालं, मिसाईल युद्ध झालं. आता पुढची युद्ध तशीच होणार आहेत. मग आपल्याला 12 लाख आर्मी ठेवायची काय गरज आहे का? मग त्यांच्याकडे दुसरं काहीतरी काम करून घेऊ आपण. तर आता हे सगळं बदललंय. त्यामुळे पाकिस्तान आपण पाकिस्तानपेक्षा 10 पट मोठी अर्थव्यवस्था आहे, तरी पण आपली आता पॅरिटी झालेली आहे, कारण त्या एका चुकीमुळे. कारण कुणीही तुम्हाला आता हॉट वॉर समोरासमोर रणगाड्याचं युद्ध किंवा बंदुकी युद्ध किंवा एकमेकाच्या प्रदेशात आपलं सैन्य जाऊन तो प्रदेश काबीज करायचं होणं शक्य नाही. कारगिल जेव्हा युद्ध झालं तेव्हा क्लिंटनचे सारखे फोन होते की तुम्ही थांबवा आता लगेच. आणि आता सुद्धा आपण पाहिलं की लगेच ट्रम्पचे फोन सुरू झाले थांबवा म्हणून. शेवटी ट्रम्पने थांबवलं आणि आपल्याला काही करता आलं नाही. आणि त्यामुळे मग एक असा विषय निघाला की मग मोदींनी का मान्य केलं? पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला. 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला, हे कोणी मान्य करो वगैरे न करो. आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला आणि त्यानंतर एकही विमान उडलं नाही. तर कुठेही विमान उडलं की पाकिस्तानचं तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा भटिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं पाडायची शक्यता असल्यामुळं आपलं कम्प्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं. आणि आर्मी काही कुठे जाऊ शकली नाही, कारण तिथं अनरिटन असा आपला करार झालेला आहे अमेरिका आणि मोठ्या राष्ट्रांच्यावर की एकमेकाच्या सरहद्दीवर क्रॉस करायचं नाही. तो करार कारगिल युद्धाच्या वेळेला झाला होता. किंवा कारगिल युद्धामध्ये वाजपेयी असताना जेव्हा आपण कारगिलमध्ये काही करू शकत नाही असं दिसलं की ते वर आहेत आणि आपण खाली आहोत, त्यामुळे आपण काही हे त्यांना हटवू शकत नाही कारगिलमधून, तेव्हा एअरफोर्सने विनंती केली की आम्हाला एअरफोर्स वापरायची परवानगी द्या. पण त्याला वाजपेयींनी शेवटपर्यंत नकार दिला, पण शेवटी मग नाईलाजाने त्यांनी परवानगी दिली 25 मेला 99ला. आणि लगेच 26 मेला आपले मेक्स उडाली आणि त्यांनी कारगिलची तिथली माणसं घालवली. पण तिथं अट अशी होती की तुम्ही इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करायची, आणि ती आज पण पाळली जाते, कारण त्याला इंटरनॅशनल प्रेशर आहे. प्रश्न असा त्यामध्ये उद्भवतो की आपण सीज फायर मान्य का केली, आणि ते सुद्धा ट्रम्पने जाहीर केली. ते तर मोदींच्यावर कसला दबाव आहे? मोदी का म्हटले नाही की नाही आम्ही एक दिवसभर आणखी त्यांचं मी नुकसान करणार आणि मग थांबवू आम्ही, असं का करू शकले नाही? तर काय दबाव आहे? तर तो कुठेतरी आपल्याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. आणि त्याला आमच्याकडे काही तर्क आहेत, पण ते काही पुरावा नाही आहे त्याला. पण आमचे त्यामध्ये आमचं खात्रीलायक तर्क आमच्यात की मोदींच्यावर फार मोठा दबाव येतोय अमेरिकेचा, आणि मोदी हातबल आहेत या बाबतीमध्ये. परराष्ट्र खात्यामध्ये जी देशाची पिछेहाट झाली ती सर्वांना माहिती आहे, त्याबद्दल काही बोलायचं कारण नाही. एकही मित्र राष्ट्र झालेलं नाही. आणि पाकिस्तानला ट्रम्पने इतकं डोक्यात चढवलेलं आहे, त्यांचा तो लष्करी प्रमुख हुकुमशाला व्हाईट हाऊसमध्ये बोलवणं, त्याला स्पेशल लंच करणं, किंवा इस्रायल हमासचं युद्ध झालं त्यावेळेला पाकिस्तानच्या पंतप्रधानाला बोलायला संधी देणं, आणि आपण मात्र तिथून बाहेर पडलो. त्यामुळे जे परराष्ट्र धोरणामध्ये जे हाय टेबल आहे तिथं 15-20 राष्ट्र बसून निर्णय घेतात, त्यामध्ये आपण मागे पडलेलो आहे. आपण त्या सरमाईल शेखच्या मीटिंगला गेलो नाही. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि आमचं म्हणणं आहे की परराष्ट्र धोरणामध्ये भारताचं इतकं मोठं अपयश आम्ही कधी पाहिलं नव्हतं, आणि याला कुठंतरी पाणी मुरतंय. मोदी अशा प्रकारे का दबतायत आणि त्यांच्यावर कसला दबाव आहे, त्याचं उत्तर कदाचित मला वाटतं काही दिवसामध्ये आपल्याला मिळेल, काय ते कशामुळे काय होतं ते. आता सर्वात मोठा माझ्या दृष्टीने विषय असा आहे की बेरोजगारीचा प्रश्न फार मोठा भेडसावणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात एकही मोठा प्रकल्प येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर सेमीकंडक्टर उद्योग हा अति सनराईज उद्योग समजला जातोय की फार मोठा उद्याचा मोठा उद्योग आहे. आणि भारतामध्ये एकही सेमीकंडक्टर उद्योग नव्हता, फॅब्रिकेशनचा नव्हता. तो करण्याकरता भारत सरकारने फार मोठी सबसिडी दिली, म्हणजे हजारो कोटीची सबसिडी दिली की जो येईल त्याला आम्ही इतके रुपयाची सबसिडी देऊ. आणि त्यामध्येच मग टाटाने जे 857 कोटी रुपयाचे भाजपला निवडणूक निधी दिला, तो कधी दिला? तर जेव्हा भारत सरकारने निर्णय घेतला की आम्ही 44,000 कोटीची सबसिडी सेमीकंडक्टर उद्योगाला देऊ, हा निर्णय मार्च मध्ये घेतला. आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये टाटानी चेकनी त्यांच्या इलेक्ट्रॉल बॉन्डनी भाजपला
857 कोटी रुपयाचा निधी दिला. आता ह्याला निधी म्हणायचं का लाच म्हणायची हा प्रश्न प्रत्येकाने उत्तर शोधलं पाहिजे. पण हे सगळं रेकॉर्डवर आहे, एकही त्यातली काही अतिशयोक्ती नाहीये. आणि त्यामुळं मोदी सरकारने पुन्हा लायसन्स राज आणलेला आहे. PLI म्हणून जी योजना आहे, प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड इन्सेंटिव्ह, की ते सबसिडी कोणाला द्यायची हे भारत सरकार ठरवतं. तुम्ही अर्ज करायचा, मला सेमीकंडक्टर मध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चर मध्ये किंवा इथं मला असा असा उद्योग उभा करायचा आहे, मग तो द्यायचा का नाही तो मोदी ठरवणार, कारण त्यामध्ये खूप मोठी सबसिडी आहे. म्हणून एका दृष्टीनं पुन्हा एकदा जे लायसन्स राज मनमोहन सिंगने बंद केलं होतं ते पुन्हा सुरू झालेलं आहे. पण त्यामध्ये प्रश्न असा होता की महाराष्ट्रात एकही मोठा उद्योग का येत नाही. टाटा हेडक्वार्टर्स हे मुंबईला आहे, पण टाटा गुजरातमध्ये प्रकल्प करतात, आसाममध्ये करतात, मुंबईला, पुण्याला, इथं तळेगावला, पिंपरी चिंचवडला का काढत नाही, कोल्हापूरला का काढत नाही किंवा नागपूरला का काढत नाही. त्याचं उत्तर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस दिलं पाहिजे. आणि त्याचा थेट संबंध युवकांच्या रोजगाराशीच निगडीत आहे. एका बाजूला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून नोकऱ्या मिळतील का नाही मिळतील मोठा प्रश्न निर्माण झाला. दुसऱ्या बाजूला मोठे उद्योगच आले नाहीत तर रोजगाराची संधी कोण देणार. आणि छोटे लघु उद्योग जे आहेत त्यामध्ये जीएसटीचा घोळ केलेला आहे. अगदी नोटबंदीपासून सगळे घोळ करून तो सगळे स्मॉल स्केल इंडस्ट्री मारून टाकलेली आहे. त्यामुळे प्रश्न महाराष्ट्रातले अनेक आहेत. प्रचंड मोठा कर्जाचा डोंगर उभा केलाय आणि अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्यांच्याकडनं त्यांना काही पैसे मिळत नाहीत, कारण 10 लाखाचं कर्ज झालंय, त्यावर व्याज भरावं लागतंय, हप्ते भरावे लागतात, पेन्शन आणि पगाराचा खर्च आहे, त्यामुळे विकासाकरता फार कमी पैसे राहतात. त्यामुळं सरकार आपली पाठ तरी थोपटून घेते की नाही आमचं सगळं चांगलं चाललेलं आहे. आणि त्यामुळं प्रश्न महाराष्ट्रात देखील अनेक आहेत. आता सहज गोष्टी घेतल्या तर आपण मेट्रो बऱ्याच ठिकाणी चालू आहे, तर मेट्रोचा पर किलोमीटर कॉस्ट मध्ये का फरक येतो. नागपूर मेट्रोचा जो खर्च आहे तो पुणे मेट्रोमध्ये, ठीक आहे, जमीन अधिग्रहणाचा फरक असू शकतो, पण मेट्रो बांधण्याच्या खर्चामध्ये का फरक आहे. किंवा समजा युपीने 13 एक्सप्रेसवे बांधलेले, किती अंतर आहे, किती लेनचे आहे, ते सगळी माहिती आहे आपल्याकडे. आपण समृद्धी महामार्ग केला, तर त्या समृद्धी महामार्गाची पर लेन किलोमीटर कॉस्ट जर काढली तर महाराष्ट्रात इतकी जास्त कॉस्ट काय येते. ते पण भाजपचं सरकार, हे पण भाजपचं सरकार आहे. समृद्धी महामार्गाचा जो एरिया आहे तो काही युपीपेक्षा फार वेगळा नाहीये, फार डोंगरी आहे किंवा फार तिथं बोगदे करायचं असं काही नाहीये. मग एवढा मोठा फरक का. तर त्यामध्ये मग सगळा जो घोटाळा आपण बघतो की शक्तीपीठ सरकारचा फक्त लक्ष आहे की रस्ते बांधा, पीडब्ल्यूडीचे कॉन्ट्रॅक्ट द्या, कारण त्यातून कमिशन काढणं फार सोपं असतं. आणि कमिशन खोरी सरकार आहे, प्रचंड मोठी महाराष्ट्राची लूट चाललेली आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राचे जे पर कॅपिटल इन्कम आहे, दरडोई उत्पन्न आहे, त्यामध्ये आपला 11वा नंबर होत आहे, तो आणखी खाली घसरलाय. मोठे उद्योग येत नाहीत, रोजगार मिळत नाही, शेतकरी रोज आत्महत्या करतायत. आणि सरकार सुजलाम सुफलाम वगैरे म्हणतंय आम्ही फार चांगले मोठे झालो, 1 ट्रिलियनच्या जाहिराती येतात पानभराच्या, काय त्याला अर्थ आहे. अगदी म्हणजे फार सरकारकडून फार मोठा अपेक्षा भंग झालेला आहे. इतकी मोठी बहुमत असल्यामुळे तुम्हाला चांगले निर्णय घेता आले असते, काही लोकांचे प्रश्न सोडवता आले, ते पण सोडण्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. एक एक गोष्ट ती आम्ही वेळ काढू त्यामध्ये हे करू, परंतु पब्लिक अकाउंट्स कमिटी असेल ते कुठं काही घेत नाही. कुठं ज्या प्रकारे सरकारची स्थापना झाली त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णयच दिला नाही की हे जे घडलंय ते पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालंय का नाही. आणि त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्यामध्ये सगळ्यांनी, नरेंद्र मोदी पासून सगळ्या लोकशाहीच्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्यांचा त्यामध्ये हात आहे. आणि त्यामुळं हे कम्प्लिटली इन्स्टिट्यूशन कॅप्चर ज्याला म्हणतात, संविधानिक संस्थाला त्या सगळ्या हस्तगत केले गेलेलं आहे. त्यामुळे लोकशाहीचा ढाचा दिसतोय पण आत्मा मारून टाकलाय, आत्मा राहिलेला नाही. त्यामुळं आता आमच्या समोरचं मोठं आव्हान असं की लोकशाहीला पुन्हा कसं जिवंत करायचं आणि लोकांना न्याय कसा द्यायचा लोकशाहीच्या माध्यमातून, तो प्रयत्न चाललाय. फार आम्हाला यश आलं असं मी म्हणणार नाही, पण आम्ही प्रयत्न करत राहणार जे काय असेल ते. बाकी प्रश्न बरेच आहेत. कुठे कारण नसताना वंदे मातरम सारखे विषय घेऊन लोकसभेचा वेळ दिला जातो, पण तिथं चर्चा मात्र विधेयकावर कधी होत नाही, झाली पाहिजे. आणि मग रेटून नेऊन आवाज बहुमतावर सगळे विधेयक पास करून सरकारला जे पाहिजे ते करायचं चाललेलं आहे. तर अत्यंत विदारक परिस्थिती आहे. त्यातून आता काय मार्ग निघेल का, आता याची वाट बघायची. काही आंतरराष्ट्रीय घटना ज्या घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी थोडा उजळता उल्लेख केला होता.
आणि त्या घटना ज्या परदेशात घडतात त्याचे परिणाम आपल्या राजकारणावर होतील का, असा एक प्रश्न, हायपोथेटिकल प्रश्न उपस्थित केला होता. आणि मला असं वाटतं की त्याचे परिणाम आपल्या देशाच्या राजकारणावर होतील आणि ते ठराविक वेळच होतील. आणि म्हणून मी ती 19 डिसेंबरची तारीख दिलेली आहे, त्याला एक संदर्भ आहे. आणि त्या दिवशी काहीतरी मोठा स्फोट होईल आणि त्याचा भारतावर किती परिणाम होईल ते पाहायचंय. मला वाटतं की होईल म्हणून, पण तरी शेवटी मी राजकीय विश्लेषण आहे आणि एक्झॅक्टली काय घडते ते 19 तारखेला आपल्याला कळेल. बाकी मला वाटतं काही निवडणुका, आपल्या स्थानिक निवडणुका चालू झालेल्या आहेत. वेळापत्रक थोडं विचित्रच आहे, त्यामुळं प्रचाराची वेळ आपली जी नेहमी 24 तास आधी आपण प्रचार बंद करायची ती आता पुढे ढकललेली आहे. आणि फार गलथान कारभार चाललेला आहे. नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या, इतका गलथान कारभार निवडणूक आयोगाकडे होईल अशी अपेक्षा नव्हती. म्हणजे अर्ज परत घ्यायची आणि छाननी होण्याची तारीख संपल्यानंतर 4 दिवसांनी चिन्ह वाटप झालं आणि लगेच 4 दिवसांनी निवडणूक प्रचार संपून लगेच निवडणूक घेतली गेली. विचित्र आहे, कारण निवडणूक आयोग जी स्वायत्त संस्था पाहिजे ती आता सरकारच्या हुकुमाखाली, आदेशाखाली चालते. दिल्लीची निवडणूक आयोग प्रक्रिया आणि महाराष्ट्रातली प्रक्रिया दोन्ही त्याच प्रकार चालले. त्यामुळे लोकांचा या प्रक्रियेवरून विश्वास उडत चाललेला आहे. आणि मला वाटतं मोदीने हेच पाहिजे की लोकशाहीमध्ये विश्वास नष्ट करायचा आणि मी सगळं चांगलं करेन, मला सगळं माहिती आहे आणि मी देशाचं सुजलाम सुफलाम करून काहीतरी बोगस घोषणा करायचं की 1947 साली आमचा देश विकसित राष्ट्र होईल. कोणीही त्याच्याबद्दल चर्चा करायला पुढे येत नाही की कसं होईल, काय तुमची विकसित राष्ट्राची कल्पना काय. आणि म्हणून बोगस जाहिराती द्यायच्या की आमचं विकसित होईल, हे इतकं बोगस आहे की आत्ताच्या विकास दराप्रमाणे होऊ शकत नाही. तर तुम्ही व्याख्या देत नाही की विकसित म्हणजे काय, आणि फक्त जाहिराती द्यायच्या पूर्ण पानाचे की आमचं सगळं काही चांगलं होणार आहे आणि स्वतःला जगातले लोक हसतात सगळे. 80 कोटी लोकांना तुम्हाला अन्नधान्य पुरवल्याशिवाय त्यांना जगवता येत नाही आणि तुम्ही विश्वगुरु याची गप्पा मारताय. पण तरी शेवटी आता मोदी आहेत, त्यांना निवडणुकीमध्ये विजय मिळवायची अटकल त्यांना लक्षात आले. आमच्या काही चुका झालेल्या आहेत, होत आहेत अजून. त्यामुळे आता चाललेले ह्यातून आता मार्ग कसा काढायचा आमच्या समोर प्रश्न आहे. मी बरेच वर्ष ज्यांनी राजकारण बघले ते थोडस वेदना होतात की कुठं देश आपला निघालाय, काय आपली क्षमता आहे, काय करू शकतो, काय करतोय आपण. अशा पार्श्वभूमीमध्ये आम्ही आज आहोत. आम्ही आमची जबाबदारी काही झटकून टाकत नाही. आमच्या चुका होत आहेत. आम्ही ज्या प्रकारे प्रभावीपणे विरोधी पक्ष म्हणून काम केलं पाहिजे, इंडिया आघाडीला एकत्र घेऊन केलं पाहिजे पुढे, तिथं थोडं आम्ही कुठेतरी कमी पडतोय ह्याची आम्हाला जाणीव आहे. पण त्यातून आम्ही अंतर्गत आत्मपरीक्षण करून त्यात काय बदल करता येईल ते करायचा आमचा प्रयत्न चालेल राहील. धन्यवाद. काय असेल तर मग विचारू, आपण चर्चा सुरू करू. चर्चा नाही, आता दोन वेगळे प्रश्न आहेत, दोन्ही मिक्सअप करू नका. अणुऊर्जेच्या बाबतीमध्ये खासगीकरण करण्याचा निर्णय काल सरकारने घेतलेला आहे. घेणार असे म्हणत होते, पण काल विधेयक मांडलेलं आहे आणि त्यामुळे आता त्यावर चर्चा होईल. माझा वैयक्तिक त्याला विरोधक, मी जवळ 7-8 वर्ष त्या खात्याचं काम पाहिलेलं आहे आणि मनमोहन सिंग सरकारनं भारत अमेरिका अणु करार जो केला तो एक ऐतिहासिक करार होता आणि त्या कराराचे आपल्याला फायदे चांगले मिळालेले आहेत. आपला अणु ऊर्जा विभाग चांगलं काम करतोय सगळं, पण त्यामुळं खासगीकरण करणे आत्ताच्या परिस्थितीत फार धोकादायक आहे. कारण ट्रम्पने आम्ही पुन्हा अणु चाचण्या सुरू करू अशी घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा वस्त्रांची चढावळ पुन्हा सुरू होईल, पुन्हा देशाला, जगाला धोका निर्माण होईल. त्यामुळे तो विषय जो आहे तो वेगळा विषय आहे की त्याला आमचा विरोध आहे. पण शेवटी मोदींना जे पाहिजे ते होईल, कारण त्यांचं खूप मोठं पाचवी बहुमत आहे. त्या आठवड्यामध्ये बहुतेक ते तो कायदा पास करतील, दोन्ही कायदे पास करतील. हा एक वेगळा विषय आहे. दुसरा विषय जो तुम्ही म्हटला तो वेगळा विषय आहे, त्याचे संदर्भ वेगळे आहेत. तो जे मी काय बोललो की काही बदल घडतील असं एक राजकीय विश्लेषण आहे, तो वेगळा आहे. त्यामध्ये कुठल्या विषयाबद्दल बोलायचं सांगा ना. पण त्यात अदानी हा कॉमन
फॅक्टर आहे का? अजून पुरावा तसा नाहीये. अदानीचा अणु ऊर्जा निर्मितीमध्ये सगळं खासगीकरण केल्यानंतर अदानी द्यायचं चाललंय ते तर उघड आहे. पण ह्या दुसऱ्या गोष्टीमध्ये त्यांचा काही डायरेक्ट संबंध आहे का माहिती नाही. आता हे काय भानगड आहे? मी 19 डिसेंबर का म्हणतोय किंवा मी जेव्हा बोललो होतो की काही बदल घडतील, आणि एक विश्लेषण आहे की मला असं वाटतं की जर बदल घडले तर मग मराठी माणसाला संधी मिळू शकते महिन्याभरात. तर हे महिनाभर का, तारीख का दिली मी, तर त्याचं विश्लेषण थोडंसं मी सांगू इच्छितो. बऱ्याच लोकांनी माहिती घेतली असेल. अमेरिकेमध्ये घटना घडली, आणि घटना घडली म्हणजे बरेच दिवसापासून घडत होती की 1995-96च्या सुमारास एक अमेरिकेतला एक उद्योगपती नाव जेफ्री एप्स्टीन, ह्या माणसानं एक पुढे येऊन एक तो प्रकाश होतात आला 1995-96 पासून. नंतर पुढं काही वर्षानंतर असं 2000च्या सुमारास लक्ष की हा माणूस काहीतरी बेकायदेशीर गोष्टी करतोय, विशेषतः सेक्स ट्रॅफिकिंग करतोय असं लक्षात आलं. आणि त्या सेक्स ट्रॅफिकिंग मध्ये सुद्धा लहान मुली 13 ते 15 वर्षाच्या मुलींना घेऊन आणि काही राजकीय नेत्यांना त्यामध्ये गुंतवून आणि त्यांना हनी ट्रॅप मध्ये गुंतवून आणि त्यांचे चित्रीकरण, फोटो, व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतोय असे उघडकीस आलं. काही लहान मुलींनी तक्रारी केल्या कोर्टामध्ये, कोर्टाने चौकशी केली, त्यामध्ये तथ्य सापडलं. त्या जेफ्री एप्स्टीन नावाच्या माणसाला शिक्षा झाली 13 महिन्याची. नंतर पुन्हा आणखी काही मुली पुढे आल्या की आमच्या एक्सप्लॉयटेशन, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन केलं लहान मुलींनी, असं त्याच्या पेरेंट्सनी तक्रारी वगैरे केल्या. पुढं त्याची चौकशी झाल्यावर त्या माणसाला शिक्षा झाली, जेफ्री एप्स्टीन. आणि ही शिक्षा झाल्यानंतर त्याला खूप हाय सिक्युरिटी प्रिझनमध्ये ठेवलं, कारण प्रेसिडेंट ट्रम्पचा त्याचा जवळचा संबंध आहे असं एक उघडकीस आलं. आणि त्यामुळे प्रेसिडेंट ट्रम्प हे त्या बाबतीतले काही पुरावे बाहेर येऊ देणार नाहीत असं कळल्यानंतर तिथे अमेरिकेत खूप मोठा गदारोळ गेल्या 5-7 वर्षापासून चाललेला आहे की त्याने काय केलं ते सगळं उघड करा, कोणाकोणाला एक्सप्लॉइट केलं, काय केलं. आणि 101 लहान मुलींनी, अल्पवयीन मुलींनी तक्रारी केलेल्या आहेत तिथं. तर त्याला मग पुन्हा 1916-17 मध्ये पुन्हा शिक्षा झाली आणि त्याला तुरुंगात ठेवलं गेलं. आणि हा फार पॉलिटिकली फार संवेदनशील विषय आहे म्हणून त्याला न्यूयॉर्कच्या हाय सिक्युरिटी प्रिझन मध्ये ठेवलं. अगदी व्हिडिओ कॅमेरे, एका सॉलिटरी सेल, काही कोणाला काही करता येणार नाही. पण ऑगस्ट 2019 मध्ये त्याचा मृत्यू झाला तुरुंगामध्ये. आणि अमेरिकन सरकारने जाहीर केलं की ह्याने आत्महत्या केली. आता ते व्हिडिओ कॅमेरे सगळे होते, लोकांनी सगळे तपासले तर नेमके 2 मिनिटाचा व्हिडिओ कॅमेरा त्यावेळेस बंद होता ज्या ठिकाणी तो मेला त्या ठिकाणी. त्यामुळे बऱ्याच लोकांचं म्हणणं की याचा खून केला आणि तो मोठ्या व्यक्तींनी खून केला, कारण माहिती येऊ नये म्हणून. आणि हिलरी क्लिंटन त्या सेक्रेटरी, त्यांचंही नाव घेतलं गेलं की त्यांनी कुठेतरी करावला गेला. पण ऑगस्ट 19 मध्ये हा माणूस मेला. आणि त्यांनी जे व्हिडिओ चित्रीकरण केलं होतं ते सगळे पुरावे अमेरिकेच्या कायदा मंत्र्याकडे गेले. आता कायदा मंत्री कोण आहेत प्रेसिडेंट ट्रम्पचे? ते पॅम बॉन्डी नावाच्या बाई आहेत, त्याला त्याचा अटॉर्नी जनरल म्हणतात. सगळे कागद त्यांच्याकडे आहेत. आणि त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की या जेफ्री एप्स्टीनची जी क्लायंट लिस्ट आहे, म्हणजे त्यांची जी ग्राहक आहे त्याची यादी माझ्याकडे सगळी आहे. कुठल्या राजकीय माणसाला त्यांनी गुंतवलं होतं ते. मग पुढे प्रेसिडेंट ट्रम्पनी त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि ते काही कागदपत्र खुले करायचे नाहीत असं तिला आदेश दिला. तर त्याचेच कायदा मंत्री आहे, त्यामुळे तिनं ते मान्य केलं. मग ती म्हटली नाही आता आम्ही काही कागदपत्र जाहीर करणार नाही. झालं काय की प्रेसिडेंट ट्रम्पच्या पार्टी, जी रिपब्लिकन पार्टी आहे, त्याची त्यांच्या संसदेमध्ये मेजॉरिटी आहे. आणि त्यांना असं वाटतं की आपण ट्रम्पचा जो मागा कॅम्पेन आहे, मेक अमेरिका ग्रेट अगेन, आणि म्हणजे बाहेरचे लोक जे आपल्याकडे काम करत असतात त्यांच्यामुळे आपले जॉब जातात, त्यांना सगळ्यांना हाकला बाहेर, इमिग्रेशन हाकला. मध्यंतरी भारतातले जे इलिगली लोक गेले होते त्यांना बेड्या घालून परत पाठवलं. ते हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या त्या मागा कॅम्पेन मधलं सूत्र आहे की सगळ्या परदेशी लोकांना हाकलून द्या म्हणजे आपल्या अमेरिकन लोकांना नोकऱ्या मिळतील. तर तिथे गेल्या 4-5 वर्षापासून फार मोठं आंदोलन चाललं की काय भानगड आहे. तर अमेरिकेमध्ये काय ती बरीच खुली समाज व्यवस्था आहे. आता म्हणजे अगदी तिथे 2-4 खून करून सुद्धा माणूस बाहेर जाऊ शकतो, काय होत नाही त्याला. किंवा एखाद्या बायको बरोबर कुणी पळून गेला तरी कोणी काही फार त्याचा विषयच मानत नाही. पण बाल यौन शोषण हा विषय त्याचा फार गंभीरतेने घेतला जातो.
हे बिलकुल कुणी सहन करत नाही. आणि त्यामुळं मोदींच्या रिपब्लिकन पार्टीच्या खासदारी सुरुवात केली की कागद सगळे उघडे करा आणि यामध्ये जे माणसं जबाबदार आहेत किंवा ज्यांनी हा देह व्यापार लहान मुलींच्या बरोबर केलेला आहे तर त्यांची नावं उघड झाली पाहिजेत. असं एक आंदोलन गेल्या 3-4 वर्षापासून चाललेलं आहे. आणि आता इतकं प्रेशर वाढलं की पुढच्या वर्षी त्यांच्या निवडणुका आहेत. आणि त्यामुळे जरी प्रेसिडेंट ट्रम्पकडे बहुमत असलं रिपब्लिकन पार्टीचं, त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जायचं. आणि त्यांनी प्रेशर सुरू केलं किंवा तुम्ही जरी जाहीर नाही केलं तर आमच्यावर त्याचे परिणाम होतील, आम्ही पुन्हा निवडून येणार नाही. म्हणून प्रेसिडेंट ट्रम्पच्या रिपब्लिकन पार्टीने त्याच्यावर प्रेशर टाकले की सगळं खुलं करा, तर लोक आमच्यावर शंका घेतील वगैरे. आणि त्या प्रेशर खाली प्रेसिडेंट ट्रम्पच्या पुढे प्रश्न पडला की आता उघडते केलं तर बऱ्याच लोकांची नावं निघतील बाहेर, नाही केलं तर आपल्या पक्षाच्या लोकांचं खूप मोठं प्रेशर आहे. आणि या वातावरणामध्ये या गेल्या 2 महिन्यापूर्वी रिपब्लिकन पार्टीच्या खासदारांनी निर्णय घेतला की काय नाही, ते काय व्हायचे ते होईल, पण सगळे कागदपत्र खुली करा. आणि त्याकरता मग रिपब्लिकन पार्टी डेमोक्रॅटिक दोघांचं एकमत झालं. आणि गेल्या 19 नोव्हेंबर 2025 रोजी अमेरिकन संसदेने कायदा पास केला. त्या कायद्याचं नाव आहे एप्स्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट. किंवा तो गुगल केलं तर तुम्हाला सगळी त्याची माहिती मिळेल. मी काही नवीन सांगतोय असं नाही, त्यातलंच सांगतो तुम्हाला. किंवा तो गुगल केलं तर तुम्हाला सगळी त्याची माहिती मिळेल. मी काही नवीन सांगतोय असं नाही, त्यातलंच सांगतो तुम्हाला. त्या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे की एप्स्टीनची जी तुम्हाला जरी असणार तर त्याची जे कागदपत्र किंवा त्याचे फोटोग्राफ, व्हिडिओ क्लिप्स, ईमेल सगळं जे माहिती आहे त्याला एकंदरीतपणे एप्स्टीन फाईल्स असं नाव आहे. तर ते एप्स्टीन फाईल्स सगळ्या खुल्या करा असा अमेरिकन संसदेनं कायदा केला. त्या कायद्याचं नाव आहे एप्स्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट. आणि 19 नोव्हेंबरला राष्ट्रपती ट्रम्पने त्याच्यावर सही करून तो कायदा पारित झाला. कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे की 1 महिन्याच्या आत सगळे कागदपत्र 20 GB डेटा आहे तो, ते सगळे कागदपत्र खुले करा. त्यामध्ये पुन्हा अशी अट आहे की त्यामध्ये कुठलाही भाग लपवता कामा नये. कारण 100 मुलींचं शोषण झालं, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्या अल्पवयीन मुली आहेत त्या 13-15 वर्षाच्या. आणि त्यामुळे किती मोठा राजकीय पुढारी असेल किंवा मोठी सेलिब्रिटी असेल किंवा फिल्म स्टार असेल किंवा उद्योगपती असेल, ते सगळ्यांची नावं बाहेर करा आणि एकही नाव गुप्त ठेवता कामा नये असं त्या कायद्यात म्हटलेलं आहे. आता त्यामुळं आणि 1 महिन्यात करा असं म्हटलेलं आहे. 19 नोव्हेंबरला कायदा पास झाला, 19 डिसेंबरला 1 महिना पूर्ण होईल. त्यामुळे 19 डिसेंबर तारीख. त्यातल्या आता त्यांनी काल परवा काही कागदपत्र रिलीज केले. त्यामध्ये 90,000 फोटोग्राफ रिलीज केले आणि ते आता लोकांचं तपासात चालले. 20,000 ईमेल रिलीज केले, बाकी आता होणार आहेत. तर त्यामध्ये एक अशी चर्चा तिथं सोशल मीडियावर चाललेली आहे की काही मोठ्या लोकांची नाव आहेत. कोण कोण मोठे लोक आहेत? एक बिल क्लिंटन, अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती, त्यांचा इतिहास लोकांना माहिती आहे. मोनिका लेविन्स्की प्रकरण काय झालं होतं ते त्यांचं नाव आहे. त्यानंतर बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे मालक, जगातला सर्वात श्रीमंत माणूस, त्यांनी कबूल केलंय की मी जेफ्री एप्स्टीनची माझी मैत्री होती आणि त्यामुळे माझा घटस्फोट झाला असं बिल गेट्सने कबूल केलं. आणि ते माहिती आहे आपल्याला की बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्सचा घटस्फोट झालेला आहे. त्यानंतर इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स अँड्र्यू, आता सध्या जे प्रिन्स किंग चार्ल्स म्हणून जे राजे आहेत त्याचा धाकटा भाऊ, त्याला ड्यूक ऑफ यॉर्क अशी पदवी आहे, शाही पदवी आहे. तर त्याच्यावर आरोप झाला की तो सुद्धा या सेक्स स्कॅन्डलमध्ये इन्व्हॉल्ड होता. तर त्यांनी नंतर मग ते ज्या मुलीने ते आरोप केले, नाव घेतलं की हा माणूस म्हणजे माझ्यावर त्यांनी अत्याचार, त्यांनी $15 मिलियन सेटलमेंट केली. त्या मुलीला $15 मिलियन दिले प्रिन्स अँड्रूने आणि मग तडजोड केली, बाहेर नाव घेऊ नका माझं वगैरे काय ते झालं. आणि तिकडे मग इंग्लंडमध्ये परत गेल्यावर किंग चार्ल्सने आपल्या धाकट्या भावाच्या सगळ्या शाही टायटल्स काढून घेतल्या. ड्यूक ऑफ यॉर्क म्हणून टायटल ती काढून घेतली आणि तो राजघराण्याचे काही संबंध नाही असं जाहीर केलं. आणि तो आज सामान्य नागरिक म्हणून जगतोय. आता त्यांनी काही कबूल केलं नाही, पण पैसे दिले, वस्तुस्थिती आहे. प्रेसिडेंट ट्रम्पचे खूप फोटोग्राफ तिथं त्या जेफ्री एप्स्टीन बरोबरचे आहेत. आणि त्या वातावरणामध्ये अनेक राष्ट्रांचे मोठी राजकीय व्यक्ती, मोठ्या उद्योगपती, मोठे सेलिब्रिटी हे आहेत अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. त्याचबरोबर इस्रायलचे
माजी पंतप्रधान इहॉक बेरेड त्यांचं नाव आहे. खूप मोठ्या लोकांचे नाव आहे. आता 19 तारखेला काही नावं प्रकट होणार आहेत, म्हणून 19 तारीख महत्वाची, आणि ती कोणी लपवणार नाही. नाव जे असेल ते येईल. फक्त कोर्टाने एवढं म्हटलेलं की त्या लहान मुलींची नावं देऊ नका, कारण त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तर तेवढंच फक्त काढून टाका. समजा एखादा फोटोग्राफ असेल तर त्या मुलीचा चेहरा फक्त काळा करा, म्हणजे मुलीचं कोण आहे ती ओळखली जाणार नाही. ते स्वाभाविक आहे. आपण कधी इथं भारतात देखील आपण अशी काही घटना घडली बलात्काराची तर आपण आयडेंटिफाय करत नाही कोणाला, कारण ते आयुष्यभर तो मग कलंक राहतो. ते सोडून एकाही माणसा त्यात कायद्यात म्हटलेलं आहे. आणि तुम्ही आता गुगल जर केलं, एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट म्हणून जर गुगल केलं तर सगळी माहिती तुम्हाला आता सहज मिळेल. आणि त्यामध्ये अगदी म्हटलेलं आहे की किती मोठा व्यक्ती असला कुठल्याही देशातला तरी त्याचं नाव लपवायचं नाही, का त्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. आता तिथल्या सोशल मीडियावर चर्चा अशी आहे की भारतातली काही नावं आहेत, तर ती नावं आहेत. आता आहेत नावं. तर मी एवढं बोललो होतो की त्यातली 3 लोक आजी माझे खासदार आहेत भारतातले. 3 लोकांचे नाव आहेत. आता कोण आहेत ते 19 तारखेला कळेल असेल तर. आणि मग जर त्याचा तर मोठा परिणाम भारताच्या राजकारणावर झाला, अगदी मोठा म्हणजे वरच्या पातळीवर, तर मग बदल होऊ शकतो. बदल होऊ शकतो, अगदी नंबर 1 पदामध्ये बदल होऊ शकतो. आता नंबर 1 मध्ये बदल झाला तर काही बारामतीचा कोण होणार नाही किंवा कराडचा कोण होणार नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही. मग होणार कोण? तर आमच्या सूत्राकडून माहिती आहे की काही भारतातली नावं आहेत आणि ती महत्वाची नाव आहेत. आता बघा, मी काही आधी तोंडाने बोललेलो नाही काही, कारण हे करणं योग्य नाही. पुढे माझे भांगड काहीतरी आबरू नुकसानी दावावर करतील काहीतरी. पण मी एवढंच म्हटलं की मराठी माणूस होऊ शकतो. आता कसं होईल? 1 नंबर तिथं पद मोकळं झाल्याच्या होईल का? ते सांगतो ना मी. आता हा तर्क आहे की होऊ शकतं म्हणून. समजा ते त्याच्यामध्ये नसतील तर ते पद मोकळं होणार नाही होणार. मग नाही होणार. नसतील तर ठीक आहे. मी म्हणतोय की होईल असं म्हणतोय. आता ते तर्क आहे. कसा तर्क आहे की होणार भाजपचाच, आमचं तर काही होणार नाही कोणी इंडिया आघाडीचं वगैरे. तर भाजपमध्ये तो कोण माणसं आहेत पुढं? नागपूरचं होणार. हे जर एवढं गंभीर असेल तर मग संपूर्ण देशभरात राष्ट्रीय उलथापालथ होणार नाही. होईल ना. 19 तारीखची वाट बघा ना तुम्ही. मी म्हणतोय काय सगळं, मी काय मला कोणीतरी कानातून गुप्त सांगला असं नाहीये. ही सगळं ओपन माहिती आहे. तुम्ही आत्ता तुम्ही गुगल करा आणि तुम्ही बघा काय चाललंय ते. नाही नाही, हे बघा, मी जेवढं बोललो तेवढं माझ्या तोंडात शब्द काढू नका. मी काय म्हटलं की त्यामध्ये आजी माझी 3 खासदारांची नावं आहेत. आजी माझी 3 खासदार, म्हणजे खासदार असतील किंवा आणखी त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर असतील. खासदार तर आहेतच ना, आणि होते एक होते आणि 2 आहेत. त्यामुळे ते आता 19 तारखेची वाट बघूया. मग तर नाही, ते तर आपण कधी आंतरराष्ट्रीय पेपर वाचत नाही. अमेरिकेत काय चाललं त्याच्यात तुम्ही कोणी दाद घेत नाही. त्याला आता काय करायचं? आपली वाचन संस्कृती काय झाली आपण बघतोय. सोशल व्हॉट्सअपवर बघून आपण सगळे ठरवतो. पण म्हणून मी सांगतो ना, तुम्ही गुगल करा ना. तुम्ही फक्त 1 नंबरवर भर देताय, 2 नंबर पण त्यात सहभाग. नाही, मी 1 नंबरवर बिलकुल बोललेलो नाही काही. मी फक्त एवढंच म्हटलं की बदल होण्याची शक्यता आहे. आणि त्यात तुम्ही काय त्याचा अर्थ काढायचा तो काढा. एक प्रश्न आहे, राज्यात शेतकरी जो एक कर्जबाजारी झाले आणि कर्ज भेटण्यासाठी किडनी विकण्याची राज्य सरकारची मागणी. नाही, आता काय झालंय की हे जे सरकार आहे, सरकारचे प्रमुख आहेत, त्यांना खरं म्हणजे लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्रात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतात आणि तुम्ही म्हटलं तसे प्रकार व्हायला लागले. आणि सरकारचं संपूर्ण अपयश आहे. तुम्ही शेतीमालाला फक्त किफायतशीर किंमत आपण जी ठरवली आहे ती द्या ना. मिनिमम सपोर्ट प्राइस तुम्ही देऊ शकत नाही. शेतकरी काय करणार? शेवटी कर्ज काढलेला असतो, आत्महत्या केल्यानंतर काय करेल? आणि आज तुम्ही महाराष्ट्र नंबर 1 राज्य म्हणून म्हणता. 8 शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतील. कुठल्या राज्यात असं घडत नाही. तुम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. विषय तर सगळा डिसेंबरला देशात सगळं उलथापालथ होईल, त्याचा राज्याच्या राजकारणावर
नाही असं आहे बघा, मी काय म्हटलं की 19 डिसेंबरला अमेरिकेमध्ये हे सगळे कागदपत्र खुले होणार आहे, एवढी आपल्याकडे फॅक्ट आहे, माहिती, ही सगळी ओपन माहिती आहे. आता त्यामध्ये बऱ्याच मोठ्या लोकांची नावं येण्याची शक्यता आहे, कारण ती काही लपवणार नाहीत आणि ते अमेरिकन संसद आहे, भारतीय संसद नाही. लक्षात घ्या, भारतीय संसदेला काही अधिकार नाहीत त्या बाजूला. अमेरिकन संसद तिथे कायदे करते, बजेट करते, राष्ट्रपती करत नाहीत. त्यामुळे तिथं जर कायदा पास झाला तो कडक तंतोतंत पाळला जाईल. मला विश्वास आहे, मी तिथं बरेच वर्ष राहिलेलो आहे आणि त्यामुळे जर नावं असतील तर ती जाहीर होती, ते कुठे लपवू शकणार नाही. नाही, सगळे नेटवर्क. आणि त्यात असं म्हटलंय कायद्यामध्ये, तुम्ही वाचा त्यात, की डाउनलोडेबल फॉर्म, मशीन रिडेबल फॉर्म, आणि काहीही पुसायचं नाही. किती मोठा व्यक्ती आहे म्हणून त्याचं नाव काळं करायला पुसायला तसा नाही चालणार. फक्त मुलींचे चेहरे दिसले नाही पाहिजे, त्यांची नावं आली पाहिजे, असं आहे त्या कायद्यामध्ये लिहिलेलं. तो कायदा आहे, अमेरिकेचा कायदा आहे, तो काही कोणा व्यक्तिगत नाही. बाबा, हे समजा हे सगळं होत असताना म्हणजे दिल्लीमध्ये पण आता वगैरे रिफ्रेश आता मग उठले असतील ना, की बाहेर आहे नक्कीच चर्चा. तुम्ही बघा ना, युट्यूबवर काही बघा चर्चा चालू आहे. सुब्रमण्यम स्वामीचं ट्विट बघा, त्यांनी सरळ म्हणतात की व्हिडिओ काढलेले आहेत आणि तो माणूस हा इस्रायली गुप्तहेर संस्था मोसाद जी आहे त्याचा तो एजंट होता आणि इस्रायली त्याला मोठ्या करण्यामध्ये मदत केली. तो खूप श्रीमंत झाला. त्याचे पॅरिसमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, फ्लोरिडामध्ये मोठे मोठे महाल होते आणि तिथं तो सगळ्यांना घेऊन जायचा आपल्या खासगी विमानानं आणि तिथे हे सगळे चाळे चालायचे. त्यांनी त्याचं एक बेट विकत घेतलंय, त्याचं स्वतःच्या मालकीचं बेट आहे. त्या मालकीवर सगळं बऱ्याचशा गोष्टी तिथं सगळ्या गोष्टी आहेत आणि प्रत्येक खोलीमध्ये अत्यंत अत्याधुनिक कॅमेरे लावले होते, फोटो सगळे काढलेले आहेत. अगदी हजारो लक्षावधी फोटो आहेत, ते उद्या त्याला प्रकट होतील. ते तशा प्रकारे ते फार छोटस होतं, ते आपल्याकडे दाबलं जातं, ते तिथं नाही दाबलं जातं. विश्लेषण तुम्ही केलं म्हणजे काय नक्की कुठे कमी पडला, एक दुसरी गोष्ट. आणि जे भाजप जे काही काँग्रेस मुक्त म्हणत होते ते काँग्रेस युक्त झालं, ही जी काही लोक गेलेली ती त्याला कारणीभूत आहेत. आता जी काही परिस्थिती झालेली आहे आपल्याला माहिती की ऍग्रेशन जे पाहिजे विरोधी पक्षाकडून ते होताना दिसत नाही. इथं आपण कमी पडतो का आणि तुमच्या दृष्टीने काय समजून? मी ते कबूल केलं नाही की आम्ही कमी पडतो, एक वस्तुस्थिती आहे. आमची तर संख्या फार कमी पडते आणि ते काय झालं की निवडणुकीनंतर जे अचानक असा जो निकाल लागला, आमची संख्याच कमी झालेली आहे. आवाज तिथं साधं विरोधी पक्ष नेतेपद पण दिलं जात नाही, म्हणजे दादागिरी त्यांची आहे सगळी. आणि ज्याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत, मुख्यमंत्री अध्यक्ष आणि सभापतीच्या आत लढतात की त्यांना निर्णय घ्यायचा, बिलकुल खोटा आहे ते. हा सगळा निर्णय मुख्यमंत्र्यांनाच घ्यायचा आहे. शेवटी काही सभापती अध्यक्ष त्यांच्या विरोधात काही स्वतंत्र काही वागणार नाही. एक परंपरा आपल्याकडे आहे की जरी किती छोटा विरोधी पक्ष असला तरी आपण विरोधी पक्ष नेतेपद देतो, त्याला काही अधिकार देतो, त्याला काही साधनं पुरवतो, त्याला कॅबिनेटचा दर्जा दिला जातो, विरोधी पक्षाला बसायला एक कार्यालय मिळतं. ही एवढी साधी गोष्ट आहे, पण जर तुम्हाला करायचं नसेल तर मग शेवटी सांगा की नाही करणार म्हणून. आता पण नाही केलेलं, पण आम्ही कमी पडलो त्याचे अनेक कारण आहेत. आमचं अंतर्गत विश्लेषण चालू आहे, पण माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन लढलं पाहिजे. आता संविधान बचाव, तिरंगा यात्रा, जय हिंद यात्रा हे ठीक आहे, पण त्यामध्ये फक्त काँग्रेसच लोक झेंडा घेऊन पुढे येतात, बाकी सामान्य जनता जोडत नाही, विशेषतः युवक बिलकुल जोडत नाही. तर युवकांना जोडण्याकरता आम्ही कमी पडलोय. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आम्ही त्या अग्रेसिव्हली मांडायला पाहिजे ते मांडले नाहीत. बेरोजगारीचे प्रश्न आहेत, आणखी औद्योगिकरण होत नाही, बागासल्या भागामध्ये काही फरक पडत नाही. आज नागपूरला, अमरावतीला, नांदेडला इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, पण सगळी मुलं पुण्याला येऊन काम करतात, कोणी परत जात नाही. हे असं लॉपसाइडेड डेव्हलपमेंट झाले, ते करण्यामध्ये आपण कमी पडलेलो आहे. आणि सरकारचं लक्ष फक्त मोठे महामार्ग बांधणं आणि त्यामध्ये कमिशन घेणं एवढंच चाललेलं आहे. सगळं उघड आहे, त्यामध्ये काही लपवून ठेवायचं काही कारण नाही. अधिक कॉन्ट्रॅक्टर ठरतो. नाही 52चं मला माहिती नाही कधी. हा, तर ते आम्ही होतो त्यामध्ये, मी पण होतो त्यात. तर ते खूप जुनी गोष्ट आहे ती, मला वाटतं 3-4 वर्ष झाली.
आता बघा आमच्या पक्षामध्ये काही चर्चा चालू आहे, पण त्याबद्दल काही मी बोलणार नाही. ती आमची चालू आहे चर्चा. किंवा आपण बिहारचे इलेक्शन झाल्यानंतर चिंतेचं वातावरण निर्माण झालं, का आपण केलो. कर्नाटकमध्ये थोडासा वाद चाललेला आहे, तो आपण का मिटवू शकत नाही, अशी काही चर्चा आमच्या अंतर्गत चालू आहे. मुंडवा जमीन घोटाळ्याविरोधात आवाज काय होतो? कुठले मुंडवा सगळं एवढं झालं, पाच पोरचं नाव. आता नाव घेतलंय, पण ते रिटर्न करत त्याचं एफआयआर मध्ये नाव पण नाहीये. तेच ना. चौकशी तर केली पाहिजे. आता ते मांडलंय आमच्या विधिमंडळामध्ये, लोकांनी काही मांडलेलं आहे, पण आता किती प्रभावीपणे मांडले मला काही त्याची माहिती नाही. असं टाकल्यासारखं झालं. कोणी आवाज आंदोलन करत सगळंच मॅनेज केलं ना. ज्यांच्या संस्था आहेत त्यांच्यावर टांगती तलवार आहे, की तुम्हाला ईडी लावतो, तुम्हाला सीबीआय लावतो. त्यामुळे ज्यांच्या संस्था आहेत त्यांचा आवाज थोडासा क्षीण झालाय. उगाच भानगड आपल्या मागे लागेल काहीतरी. असे फार थोडे आहेत आमच्यासारखे, की आमच्या काही संस्था नाहीत, काही नाही. आम्ही बोलू शकतो. नाही तर एवढं बोलायचं कोणाला धाडच नाही ना. पवार फॅमिलीने एवढं का वाटतं? दादांना सत्तेत घ्यायचं, पुन्हा चेक ठेवायचं, चेक अँड बॅलन्सचं राजकारण खेळत राहायचं इलेक्शनच्या. आता त्या पक्षात काय चाललं आता मी बोलणार नाही. काल पवारसाहेबांनी सर्व पक्षीय लोकांना निमंत्रण दिलं होतं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. सगळे आले होते. अडाणी होते, आमचे लोक, राहुल गांधी, प्रियंका गांधी होत्या, अजित पवार होते. ते त्यांच्या म्हणजे ते एक पॅचअप झालेलं आहे असं दिसतंय कधी. पवार फॅमिली एकच आहे. आता तुम्ही बघता ना, मी आता काय सांगितलं पाहिजे का? पॉलिटिकली म्हणतो मी, तसं तर आहेत जगायला माहिती. पॉलिटिकली पवार फॅमिली एकच आहे. आता तुम्हीच बघताय ना, तर मी काय त्यात सांगू. तुम्ही जवळून बघताय जास्त. चिन्ह सीजफायरचा उल्लेख केला. हा. मोदींवर दबाव आहे असं म्हणावं लागतं. आणि ट्रम्पसमोर ते हातबल आहे. हो, त्याचा संदर्भ या 28 डिसेंबरचा असू शकतो, पॉसिबल. आणि ते उद्या कळेल 19 तारखेला. माझा तर स्पष्ट आरोप आहे की त्यांच्यावर दबाव आहे खूप. आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर इस्रायल हमासचं युद्ध चाललंय. एक मिसाईलचं कर्ज $10 मिलियन आहे. इस्रायलकडे जेवढे मिसाईल्स होते ते संपत गेले. ते पुन्हा नवीन विकत घ्यायची पाळी आली. आर्थिक परिस्थिती बिकट झाली. मोदी 10 फेब्रुवारीला अमेरिकेला गेले. तिथूनच डायरेक्टली 500 मिलियनची ऑर्डर इस्रायलला दिली. डायरेक्ट. ती गरज होती का? भारताला ती शस्त्र पाहिजेत का माहिती नाही. चर्चा नाही, काही नाही, एकदम ऑर्डर देऊन टाकली. बऱ्याच गोष्टी घडतायत की त्यामुळं परराष्ट्र धोरण संबंध टोटली कोलॅप्स झालेले. त्यात काही त्याची चर्चा करायची असेल तरी मी सांगेन काय काय झालं ते. पाकिस्तानला एकदम वर आणून ठेवलंय ट्रम्पने. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये भारताच्या विरोधात आयात कर लावायचा, टॅरिफ लावायचे, सँक्शन लावायचे, सगळं चाललेलं आहे. टोटली वन साइडेड चाललेलं आहे. कशामुळे मोदी हे का सहन करतायत? आणि त्यांचं ट्रम्पचं कुठं फाटलंय? काय अडचण झाली? इतकी दोस्ती होती, नमस्ते ट्रम्प कार्यक्रम, अबकी बार ट्रम्प सरकार सगळे केलं, मग कुठं बिनसलं? कशात घेऊन सगळं फेल झालं. कारण परराष्ट्र धोरण असं होत नाही. वैयक्तिक मैत्रीवर कधी अवलंबून नसतं. मोदी सरकार 2014 पासून मोदी पंडित जवाहरलाल नेहरूवर समय पर उनके कार्य क्षेत्र पर प्रशिक्षित करती है. तो ऐसे में कांग्रेस ने जो है मोदी सरकार की मुखालिफत ज्यादा नहीं की. क्यों? नहीं, ऐसे देखिए, हम तो कर रहे हैं, बिल्कुल कर रहे हैं. बिल्कुल ये गलत बात है कि हम नहीं कर रहे. उनका क्या है कि वो सोचते हैं कि मैं सबसे पहले जब आए उन्हें सबको बुला लिया अपने स्वेरिंग इन पे. ऐसा लगा कि मैं बहुत पीस मेकर बड़ा हूँ, मेरे को नोबेल प्राइज मिल जाएगा. सबकी नजर होती है नोबेल प्राइज मिलेंगे, पीस प्राइज मिलेगा. लेकिन बाद में वो सब एक एक गलतियां होती गई और पता चला कि सब खोखलापन है. क्योंकि विदेश नीति जो है उसके लिए 20,000 लोग हमारे उसमें काम करते हैं, फॉरेन अफेयर्स में. तो उनको तनख्वाह देते हम काय को देते? इतना आसान अगर विदेश नीति होती कि जाके गले मिलने से सब ठीक हो जाएगा, तो फिर तो इसकी जरूरत नहीं थी किसी. जैसे मैंने कहा कि आर्मी की आज जरूरत नहीं, क्योंकि लड़ाई होगी नहीं हमारी पाकिस्तान से. ये सब गड़बड़ हो गई विदेश नीति में. तो ये तो पूरा फेलियर है विदेश नीति का. तो इसलिए वो पंडित नेहरू को नीचा दिखाकर अपने कुछ ऊंचाई बढ़ेगी ऐसी कोशिश कर रहे हैं. इट्स ए वेरी फार केविलवाणी प्रयत्न है. तो देखिए, ये तो ऐसे कि कांग्रेस की पूरी लेगेसी मिटाने का उनका कोशिश है. जब कांग्रेस मुक्त बोलते हैं उसका मतलब है कि कोई विपक्ष रहना नहीं चाहिए. और मोदी जी का कहना है कि जनतंत्र, लोकशाही,
डेमोक्रेसी कोई मतलब नहीं, मैं अकेला काफी हूँ, मुझे सब पता है कैसे ठीक करना, मैं सब अच्छा कर दूंगा, तो आप ये बाकी सब फालतू चीजें छोड़ दीजिए। तो ये उनका एक व्यू है कि जैसे सिंगापुर के ली क्वान यू जैसे थे, वो डिक्टेटर थे, लेकिन उन्होंने सिंगापुर का एक बड़ा गरीब देश से अमीर देश बना दिया, तो वो उनका मॉडल है। तो उस तरह से मैं डिक्टेटरशिप चलाऊंगा तो देश के लिए अच्छा होगा, और देश को मैं महान देश बनाऊंगा, विश्व गुरु बनाऊंगा, ऐसे उनके कुछ सोच है। वो डेमोक्रेसी में बिल्कुल विश्वास नहीं रखते, और जो भी कांग्रेस की लेगेसी उसको मिटाने की कोशिश कर रहे हैं। नेहरू जी का नाम हटाना, इंदिरा जी का नाम हटाना, अब महात्मा गांधी का नाम हटाने की बात है। और मनरेगा के बारे में मोदी जी के मूल विचार क्या था आपको पता है, उन्होंने जब मजाक उड़ाया था, लेकिन मनरेगा ही था जिसने कोविड के दौरान बचाया सब कुछ। कर्नाटकमध्ये डी.के. शिवकुमार ते सिद्धरामय्या हे अजूनही सुरू आहे काँग्रेसमध्ये. म्हणजे असं बोललं जातं की डी.के. शिवकुमारांना दिले जावं, पण ते दिले जात नाही. काय चाललंय? आता ते बघा, ते काय प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते. डी.के. शिवकुमार आमचे युवा नेते चांगले तिथं आहेत. सिद्धरामय्या हे त्यांना विधिमंडळ पक्षाचा त्यांना चांगला पाठिंबा आहे, तर त्यामुळं तिथं त्या दोघांची महत्वाकांक्षा आहे, त्यातून मग काहीतरी मार्ग निघेल काहीतरी. चालेल. बाबा खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता हे सगळे पवारांच्या घरी जे जेवायला गेले काँग्रेसचे नेते वगैरे, खूप वर्षापूर्वी तुम्ही एकदा पवारांचं पंतप्रधान जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा तुम्ही जेवणाच्या त्या निमंत्रणामध्ये व्यवस्थित होतात, आणि तेव्हा तुमचं मंत्रिपद अचानक कापलं गेलेलं होतं दिल्लीतनं. एक तो किस्सा जुना आहे. नाही, दिल्लीचं मंत्रिपद कधीच कापलं गेलं नव्हतं. काय आता ते सुरुवातीचं सुरुवातीच्या काळात नाही, आता ते पवारांचं जेवण तुम्हाला तेव्हा महागात नाही, पडलं ते इतिहास आहे, तो 91चा इतिहास आहे. 91ला मी पहिल्यांदा जेव्हा खासदार म्हणून गेलो, तर त्यावेळेला राजीव गांधींची हत्या झाली होती, आणि आता पंतप्रधान कोण होणार त्याबद्दल अटकली झाल्या होत्या, आणि त्या परिस्थितीमध्ये पवारसाहेब फार मोठे काँग्रेसचे नेते होते, आणि नरसिंहराव हे कुठे चित्रात नव्हते, ते निवडणूक देखील लढली नव्हती, आणि त्यामुळे मग ते महाराष्ट्रातले नेते तिथं पवारसाहेब पंतप्रधान होतील म्हणून 91ची निवडणूक जी राजीव गांधींच्या हत्येनंतर झाली ती अशीच झाली की आता दुसरा कोण नेताच नाही, त्यामुळे पवारसाहेबच पंतप्रधान होतील अशी ती वातावरणाची निवडणूक झाली. त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पवारसाहेबांनी सगळ्या काँग्रेसच्या खासदारांना जेवण दिलं. सुरेश कलमाडी होते तिथं, आणि त्या ठिकाणी एक पत्र तिथं एक सर्क्युलेट केलं, आणि तेव्हा सर्व खासदारांच्या सह्या घेतल्या, की त्यामध्ये असं म्हटलं की जो करार झालेला आहे नरसिंहराव मध्ये, की नरसिंहराव मुख्यमंत्री होते, पंतप्रधान होते, पवारसाहेब होते गृहमंत्री होते, तर तो आम्हाला मान्य नाहीये, पण खासदारांचं आपण मतदान घ्यावं असं ते पत्र होतं. म्हणजे एका दृष्टीनं एआयसीसी मध्ये जे ठरलं होतं पंतप्रधान ते मोडायचा प्रयत्न झाला, आणि ती घटना होती. त्यामध्ये मग नरसिंहरावांना कळलं की जेवायला कोण कोण होतं काय, त्यामध्ये त्यांना असं वाटलं की हा गट आहे जो आपल्याला विरोध करेल, अशा गोष्टी तिथे घडल्यात. तो 91ची गोष्ट आहे ती. नाही, आता ते नंतर आता ते होतं का नाही माहिती नाही, पण असं होतं की नरसिंहरावांनी नंतर मला चर्चा 2-3 वर्षानंतर 91 नंतर कळलं की त्या ठिकाणी त्यांनी 4 नवीन पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदारांना मंत्री करायचा निर्णय घेतला. त्यामध्ये भौगोलिक आणि सामाजिक समीकरण साधा असं सांगितलं. भौगोलिक मध्ये उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असे 4, आणि मग समाजाचे 4 पद्धती. त्यामध्ये 4 मध्ये काही नाव होतं असं मला नंतर काहीतरी बोललो, पण त्यातले 3 झाले आणि 1 झालो नाही. 3 म्हणजे शैलजा आहेत त्या दलित समाजाच्या, त्या उत्तरेचं तरी प्रतिनिधी त्या झाल्या. दक्षिणेमध्ये जमखिंडीचे खासदार होते दामेगौडा म्हणून, त्यांनी रामकृष्ण हेगडेंना पाडलं होतं, जायंट किलर पण त्यांची प्रसिद्ध झाली, ते झाले कोळसा मंत्री. नंतर पूर्वेमधून पवन घाटवार म्हणजे मित्र आहेत, ते आदिवासी आहेत, आणि ते झाले. आणि पश्चिमेतलं एक नाव होतं ते कटलं. आता होतं का नाही मला माहित नाही, पण मला नंतर कोणीतरी सांगितलं. ह्या जेवणाचा आणि 19 काही याचा संबंध आहे? मराठी माणसाच्या घरी नाही, अजिबात नाही, ते काही संबंध नाही. तो वेगळी घटना होती, तिकडून वडली पार्श्वभूमी. आता ही घटना अमेरिकेत घडते, आपल्या देशात घडत तुम्ही म्हणता की पुढचा पंतप्रधान मराठी नाही. ते आता बघा, ते काही संबंध आहे ते का? तुमच्या समोर सांगितलं मी की पंतप्रधान जर बदल झाला, मला आता ते अटकलच आहे, ती विश्लेषण राजकीय आहे, तर मग कोण होईल? भाजपचं कोण आहे? भाजपची नावं तुमच्या समोरच सगळी, त्यातलं कोण पुढे दिसतंय तुम्हाला? मला दिसतंय, तर मी सांगितलं की मला वाटतं की मराठी माणूस पुढे दिसतोय मला.
युपीचा असू शकतो, पण मला वाटतं मराठी माणूस आहे कोणतरी. आणि मराठी वाईट झाला तर वाईट आहे काय, झाला तर चांगली गोष्ट आहे ना. राजकीय नेते राजकीय पक्ष राजकीय नेते आणि नागरिकांमध्ये विरोधी राजकारणाला विश्वास नाहीये का आणि नसेल तर त्याची कारणं तुम्हाला काय वाटतं? नाही, असं नाही. आज सगळं लोकशाहीलाच प्रतिष्ठा ठेवली नाही मोदींनी. सगळं संपवून टाकलेलं आहे, मनमानी कारभार चाललेला आहे. तर विरोधी पक्षाला स्थानच दिलं नाही. आता महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा तुम्हाला द्यायची दानच होत नाही. तर तुम्हाला सगळी लोकशाही प्रथाच मोडून टाकायची सगळी. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आज उपस्थित राहिले. याबद्दल पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे मी त्यांचे आभार मानतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाला